ओम नमः शिवाय. सोमवती अमावस्या. मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी 2 सप्टेंबरला पहाटे 5:21 पासून 3 सप्टेंबरला 7:24 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 2 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे. अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते. सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावस्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. दर अमावस्येला पितरांची पूजा करावी तेव्हा शक्य नसेल तर निदान सोमवती अमावस्येला पितरांची व तुळशीची पूजा अवश्य करावी. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सोमवती अमावस्येला शिवपार्वतीची पूजा. सोमवार हा भगवान शंकरांचा, परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही. शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीचे देखील पूजन केले जाते. तुळशीला हरिप्रिया असे देखील संबोधले जाते. म्हणजेच हरी आणि हर या दोहोंची कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशीची पूजा करा असे सांगितले जाते. सोमवती अमावस्येचे महत्त्व. सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. त्या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दानधर्म, समाजसेवा, मातृपितृसेवा केली असता 10 पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पूजेचा विधी. सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करावे. नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा या पंचगंगांचे स्मरण करावे. शिवशंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फूल, अक्षदा वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी. दानधर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती अन्नदान करावे. सोमवती अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी. त्यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस, कुंकू, शंख, नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावीत. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा. त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.